ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी बघूयात। ऐन मध्यरात्री पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब झाली होती। वीज गेल्यामुळे डेपोत अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं। डेपोतल्या अंधारामुळे प्रवाशांचे हाल झाले। विशेष म्हणजे स्वारगेट अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच मध्यरात्री वीज जाण्याचा हा प्रकार घडला। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर आहे की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। स्वारगेट बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार आणि तोही अगदी प्रवासी आणि प्रवाशांची वर्दळ तिथे सुरू असताना घडलेला होता। मात्र आता काल रात्री स्वारगेट बस स्थानकामध्ये अचानक वीज गायब झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि त्याबद्दल प्रशासनाला गांभीर्य आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे एसटी प्रशासन खास करून स्वारगेट मधलं नक्की कधी जागो होणार, कारण प्रवाशांची सुरक्षा ही राम भरोसेच असल्याचं काल रात्री चित्र दिसलं। कारण स्वारगेट बस स्थानकातली वीज काही काळासाठी गायब झालेली होती आणि त्यामुळे स्वारगेट बस स्थानकामध्ये काही दिवसांपूर्वीच घडलेला प्रकार आणि त्यानंतर लगेचच रात्रीच्या वेळी वीज गायब होणं हा एक गंभीर प्रकार म्हणावा लागेल तिथे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, काय होता प्रॉब्लेम? श्वेता, 15 दिवसांपूर्वीच स्वारगेट सारख्या एसटी स्थानकामध्ये शहराच्या मध्यवर्ती स्थानकात बलात्काराची घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर सगळं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं होतं। मात्र 15 दिवसांनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती स्वारगेट एसटी स्टँडवरती पाहायला मिळते। याचं कारण काल रात्री 11:30च्या दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाची लाईट गेलेली होती। ती पहाटे 4:30 ते 5 वाजेपर्यंत लाईट जी आहे ती आली नाही आणि पर्यायी व्यवस्था, जनरेटरचा बॅकअप किंवा इन्व्हर्टर अशी कुठलीच सुविधा नसल्यामुळे एसटी स्टँडवरती पूर्ण अंधार होता। रात्री प्रवास करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना मोठी भीती जी आहे ती वाटलेली होती आणि त्यामुळे काल रात्री काही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो काही महिलांनी लाईट नसल्याची माहिती कंट्रोल रूमला दिल्यानंतर तिथं तैनात करण्यात आलेला होता। मात्र मूळ व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेतच इतक्या मोठ्या त्रुटी असतील तर त्या दूर कधी होणार, एसटी स्टँडचा कायापालट कधी होणार किंवा 24 तास वीज पुरवठा, बॅकअप सहित वीज पुरवठा, सुरक्षित प्रवास नागरिकांना कधी मिळणार असा प्रश्न आहे। बिलकुल वैभव, आणि अतिशय गंभीर ही गोष्ट म्हणावी लागेल। थोड्या वेळासाठी स्वारगेट मधला डेपो मधला वीज पुरवठा खंडित होतो म्हणजे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।